ही 17 तारखेची चैत्र अमावस्या शुक्रवारी आल्यामुळे याला शुक्र अमावस्या असेही म्हटले जाते। इतकेच नाही तर या चैत्र अमावस्येला गंध अमावस्या असेही नाव आहे। या दिवशी विशेषतः सिंहाचलम येथील वराह लक्ष्मी नरसिंह स्वामींना गंध चंदन अर्पण केले जाते, म्हणूनच याला गंध अमावस्या असे म्हटले जाते। ही कोणतीही सामान्य अमावस्या नसून अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे। या अमावस्येच्या दिवशी घरातील महिलांनी चुकूनही काही विशिष्ट भाज्या शिजवल्या किंवा खाल्ल्या तर पुढील वर्षीच्या चैत्र अमावस्येपर्यंत अनेक संकटे आणि नको त्या समस्यांना सामोरे जावे लागेल। याशिवाय विविध प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागेल। हातात एकही पैसा न उरता कर्जाच्या ओझ्याखाली दबावे लागेल। 7 जन्मांचे दारिद्र्य पाठीशी लागेल। तर मग या अमावस्येच्या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नयेत आणि कोणत्या भाज्या खाव्यात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तसेच या अमावस्येच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि अंघोळीच्या पाण्यात काय टाकून स्नान करावे हेही पाहूया। कोणत्या झाडाला स्पर्श केल्याने अष्टैश्वर्य प्राप्त होते। आज कडुनिंबाच्या झाडाजवळ काय टाकल्याने संकटे दूर होतात हे देखील आपण जाणून घेऊया। मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत खूप लक्षपूर्वक ऐका। या व्हिडिओला लाईक करून आम्हाला सपोर्ट करा। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम लक्ष्मी नमो नमः असे नक्की कमेंट करा। या अमावस्येच्या दिवशी सर्वात पहिले कोणते काम करायचे असेल तर तुम्ही सूर्योदयापूर्वी झोपेतून उठा। छान झोपेतून उठल्यानंतर घर आणि अंगण झाडून घ्या। संपूर्ण अंगण पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर छान रांगोळी काढा। त्यानंतर तुम्ही स्वच्छ अंघोळ करून लक्ष्मी देवीची पूजा करा। आज अंघोळीच्या पाण्यात काही विशेष वस्तू टाकून अंघोळ करावी। या अमावस्येच्या दिवशी तुम्ही पाण्यात थोडेसे खडे मीठ किंवा तुळशीची 3 पाने टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी। यापैकी कोणतीही एक वस्तू मिसळली तरी चालेल। या पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमचे संपूर्ण शरीर सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल। सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा अशी अंघोळ केल्यास खूप उत्तम राहील। शुक्रवारी आलेल्या या शुक्र अमावस्येच्या दिवशी फक्त लक्ष्मी देवीची पूजा केली तरी तुमचे संपूर्ण घर धनवर्षावाने भरून जाईल। त्यामुळे या शुक्रवारी नक्कीच लक्ष्मी देवीची आराधना करा। लक्ष्मी देवीला गुलाबाच्या फुलांनी आणि व्यंकटेश्वर स्वामींना तुळशीच्या पानांनी सजवून तुमच्या देवघरात कणकेचे 2 दिवे लावून पूजा करा। या अमावस्येच्या दिवशी कणकेचे दिवे प्रज्वलित करून दीपाराधना केल्यास तुमच्या पूजेचे दुप्पट पुण्यफळ मिळेल आणि तुमच्या सर्व अडचणी तात्काळ दूर होऊन तुमच्या घरात चांगले दिवस सुरू होतील। लक्ष्मी देवीला नैवेद्य म्हणून दुधापासून बनवलेली खीर अर्पण करा। या अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरात दूध उकळून त्या दुधापासून लक्ष्मी देवीसाठी नैवेद्य तयार केल्यास लक्ष्मी देवीची कृपादृष्टी तुमच्या घरावर पडेल। अशा प्रकारे लक्ष्मी देवीची पूजा करताना श्री महालक्ष्मी देवै नमः आणि नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा 21 वेळा जप करा। या 2 मंत्रांचा जप केल्याने तुमच्या कुंडलीतील दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्य प्राप्त होईल। अशा प्रकारे घरात लक्ष्मीनारायणाची पूजा करणे खूप शुभ असते। ही अमावस्या लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे। त्यामुळे आपल्यालाही लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी या अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा आणि ज्येष्ठा देवीला अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी एका बादलीत पाणी घेऊन त्यात एक चिमूटभर खडे मीठ आणि थोडा लिंबाचा रस मिसळा। त्यानंतर त्या पाण्याने संपूर्ण घर स्वच्छ पुसून घ्या। मिठामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो। शिवाय नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ खूप उपयुक्त ठरते। लिंबू नकारात्मक शक्तींना दूर करते आणि घरात असलेल्या ज्येष्ठा देवीला बाहेर घालवून देते। हे सर्व घाणेरड्या पाण्याच्या रूपात बाहेर निघून जाईल आणि घर शुद्ध होईल। त्यामुळे
याप्रमाणे घर स्वच्छ करा. तसेच कुठेही जळमटे दिसली तर ती पूर्णपणे काढून टाका. त्यानंतर एक ग्लास पाणी घ्या, त्यात थोडी हळद टाका आणि हे हळदीचे पाणी संपूर्ण घरात शिंपडा. असे केल्याने आपल्यातील अशुद्धता तसेच महिलांना मासिक पाळीमुळे निर्माण होणारे दोष दूर होतील. तसेच या अमावस्येला लक्षात ठेवून तुम्ही एका झाडाला स्पर्श केला तरी पुरेसे आहे. तुमचे कोणतेही दोष, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या, संततीच्या समस्या असतील किंवा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कमी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर या झाडाला स्पर्श करणे पुरेसे आहे. ते झाड कोणते आहे? ते आंब्याचे झाड आहे. होय, आंब्याच्या झाडाजवळ जाण्यापूर्वी स्वच्छ स्नान करा. आज स्नान केल्यानंतर काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. लाल, पिवळा किंवा हिरवा यांसारख्या इतर रंगांचे कपडे परिधान करा. जाताना एका ग्लास पाण्यात चिमूटभर कुंकू टाका आणि ते कुंकू मिश्रित पाणी आंब्याच्या झाडाच्या मुळाशी ओता. आंब्याच्या झाडाला 3 प्रदक्षिणा घाला. आंब्याच्या झाडाला 11 वेळा स्पर्श करा आणि आपला संकल्प सांगा. शक्य असल्यास आंब्याच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा लावा. ज्यांना हे सर्व करणे शक्य नाही त्यांनी फक्त आंब्याच्या झाडाला 11 वेळा स्पर्श करून परत येणे पुरेसे आहे. आंब्याचे झाड हे साक्षात देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होईल. म्हणून उद्या नक्की आंब्याच्या झाडाला स्पर्श करा. खूप चांगले घडेल. ही शुक्र अमावस्या अत्यंत शुभ आहे. त्यामुळे या दिवशी तुमच्या जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा. या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्यास तुमच्या सर्व समस्या त्वरित दूर होतील आणि तुमच्या घरात चांगल्या दिवसांची सुरुवात होईल. दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी शिवलिंगावर गाईच्या दुधाने अभिषेक करावा. यामुळे चांगले आरोग्य लाभेल. तसेच प्रत्येक अमावस्येला आपले मृत पूर्वज कावळ्याच्या रूपात आपल्या दारात येतात. त्यामुळे या अमावस्येला कावळ्याला अन्न दिल्यास तुमचे पितृदेव खूप प्रसन्न होतील. त्याचप्रमाणे या अमावस्येला तुम्ही इतर काही करा किंवा नका करू, पण ब्राह्मणांना शिधा, स्वयंपाक दान नक्की करा. एका पत्रावळीत तांदूळ, तूर डाळ आणि गूळ घ्या. तसेच तुमच्या क्षमतेनुसार त्यावर थोडी दक्षिणा ठेवून ती ब्राह्मणांना द्या आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना शिधा दान केल्यास तुमच्या कुटुंबाला कधीही न संपणारी संपत्ती प्राप्त होईल आणि सर्व प्रकारचे दोष दूर होतील. विशेषतः या अमावस्येला तुमच्या घरातील लहान मुलांच्या कमरेला काळा दोरा नक्की बांधा. यामुळे आरोग्यविषयक समस्या आणि वाईट नजर दूर होऊन तुमच्या मुलांचे आयुष्य वाढेल. या अमावस्येला प्रत्येकाने मिठाचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय करावा. एका काचेच्या वाटीत पूर्णपणे मीठ भरा. त्यावर चिमूटभर हळद कुंकू टाका आणि ती वाटी तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा. अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी ते मीठ काढून अशा ठिकाणी टाकून द्या जिथे कोणाच्याही पाय पडणार नाही. असे केल्याने तुमच्या घरात धनाचे आकर्षण वाढून नको म्हटले तरी पैसा चालून येईल. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी या अमावस्येच्या दिवशी केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. यामुळे लवकरच विवाह योग जुळून येईल. या शुक्रवारच्या अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला कुत्रा दिसला तर त्याला थोडे गोड पदार्थ खायला द्या. गोड पदार्थ कोणतेही असले तरी चालतील. जर ते मिळाले नाहीत तर किमान बिस्किटे किंवा इतर कोणतेही अन्न द्या. असे केल्याने तुमच्या घरातील आरोग्याच्या समस्या दूर होतील. कुत्र्याला भैरवाचे रूप मानले जाते. त्यामुळे त्याला अन्न दिल्याने शनी दोष तसेच राहुकेतूचे दोष दूर होतात आणि आरोग्य सुधारते. या अमावस्येच्या दिवशी चुकूनही काही चुकीची कामे करू नयेत. या अमावस्येला कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडूनही उधार घेऊ नका. या दिवशी दिवसा झोपू नये, अन्यथा तुमच्या घरात दारिद्र्य देवता प्रवेश करेल. पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करावे. अमावस्येच्या दिवशी नवीन कपडे खरेदी करू नयेत.
तसेच लांबचा प्रवासही करू नये आणि कोणतेही शुभ कार्य करू नये. लोखंड शनी ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या अमावस्येला चुकूनही लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत नवीन झाडू आणि गहू खरेदी करू नयेत. अमावस्येच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्यास घरात पैसा टिकत नाही आणि अनावश्यक खर्चही वाढतो. तसेच या अमावस्येला धारदार वस्तूही खरेदी करू नयेत, अन्यथा तुमच्या कुटुंबात भांडणे होऊ शकतात. तसेच चामड्याचे बूट आणि हँडबॅगही खरेदी करू नयेत. एवढेच नाही तर या दिवशी केस आणि नखे कापू नयेत. शुक्रवारी येणाऱ्या अमावस्येला तुळशीची पूजा केल्यास दुप्पट पुण्य मिळते. त्यामुळे या अमावस्येला प्रत्येकाने तुळशी वृंदावनात दिवा लावावा आणि तुळशीला नमस्कार केल्यास कोणतीही इच्छा त्वरित पूर्ण होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अमावस्येला तुम्ही दुसरे काही करा किंवा करू नका, पण तुमच्या घराला पांढरा कोहळा नक्की बांधा. कोहळ्यामध्ये खूप शक्ती असते. शुक्रवारच्या दिवशी आलेल्या या अमावस्येला घराला कोहळा बांधल्यास तुमच्या घराची सर्व प्रकारे भरभराट होईल. तुमच्या घरावरील सर्व वाईट नजर आणि दृष्ट दोष दूर होतील. त्यामुळे या शुक्रवारी एक पांढरा कोहळा आणा, त्याला हळद कुंकू लावा, घराच्या मुख्य दरवाजाला लटकवा आणि त्याला सांब्राणीचा धूर द्या. या अमावस्येला कोहळा बांधल्यास तुमच्या घराला अखंड धनप्राप्ती होईल. जे कोहळा बांधू शकत नाहीत त्यांनी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला मिठाची पुरचुंडी बांधावी. एका लाल कपड्यात खडे मीठ बांधून ते घराच्या दारावर लटकवा. याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होईल. जे मिठाची पुरचुंडीही बांधू शकत नाहीत त्यांनी कोरफड, पूजेतील लिंबू किंवा तुरटी यापैकी काहीही घराच्या दाराला बांधावे. असे बांधल्याने तुमच्या घराला कोणाचीही वाईट दृष्ट लागणार नाही. विशेषतः या अमावस्येला तुमच्या घरातील लहान मुलांची दृष्ट नक्की काढा. अमावस्येच्या दिवशी खडे मीठ, मोहरी आणि सुक्या लाल मिरच्यांनी मुलांची दृष्ट काढल्यास वाईट नजरेचा दोष आणि आजार दूर होऊन त्यांना चांगले आरोग्य लाभेल. त्याचप्रमाणे या अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने पायात काळा धागा बांधावा. अमावस्येच्या दिवशी पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि शनीचे सर्व दोष दूर होतात आणि तुमचे चांगले दिवस सुरू होतात. स्त्रियांनी डाव्या पायात तर पुरुषांनी उजव्या पायात काळा धागा बांधावा. जे लोक कर्जाच्या तीव्र समस्येने त्रस्त आहेत त्यांनी पिठात साखर मिसळून आज काळ्या मुंग्यांना खायला घालावे. महिना पूर्ण होण्याआधीच तुमच्या कर्जाच्या सर्व समस्या हळूहळू दूर होतील. जे लोक अत्यंत गरिबीने त्रस्त आहेत त्यांनी एका विड्याच्या पानावर हळदीने ओम लिहून ते आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवावे. असे केल्याने तुमच्या घरातील पैशांच्या सर्व अडचणी लगेच दूर होतील आणि अष्टैश्वर्य प्राप्त होईल. तसेच या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना तर्पण दिल्यास तुमच्या कुटुंबात सुखशांती वाढेल. हे कडुनिंबाच्या झाडाजवळ टाकून द्या. अवघ्या 2 मिनिटात तुमची गरिबी दूर होईल आणि तुमच्याकडे कोट्यवधी रुपये येतील. तुमचे जीवन आश्चर्यकारकपणे बदलून जाईल. नको म्हटले तरीही संपत्ती चालून येईल. सामान्यतः अमावस्या हा उपाय आणि दोष निवारणासाठी एक उत्तम काळ आहे असे आपले पूर्वज आणि पंडित सांगतात. त्यातच ही अमावस्या शुक्रवारी येणे हा एक अद्भुत योग मानला पाहिजे. शुक्रवार हा देवी महालक्ष्मीचा अत्यंत आवडता दिवस आहे. अष्टैश्वर्य प्रदान करणाऱ्या त्या मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी केलेली पूजा आणि उपाय 1000 पटींनी जास्त फळ देतात. अमावस्या तिथी शुक्रवारी आल्याने याला शुक्र अमावस्या असे म्हणतात. या दिवशी कडुलिंबाच्या झाडाजवळ तुम्ही फक्त ही एक गोष्ट टाकलीत तर तुमच्या कुंडलीतील सर्व दारिद्र्य दूर होईल. तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल आणि तुमचे नशीब नक्कीच उजळेल. फक्त 2 मिनिटात तुम्ही केलेल्या या कामामुळे लाखो नाही तर करोडो रुपये मिळण्याची शक्यता आहे. यानंतर
तुम्हाला निश्चितच राजयोग प्राप्त होईल. तर मग या शुक्र अमावस्येच्या दिवशी कडुलिंबाच्या झाडाजवळ नक्की काय टाकायचे आहे याबद्दल आपण आता सविस्तर जाणून घेऊया. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असतो. घरोघरी आणि प्रत्येक माणसाची काहीतरी समस्या असतेच. काही लोक आपल्या समस्या इतरांना सांगतात तर काही सांगत नाहीत. कारण काही समस्या अशा असतात ज्या कुणालाही सांगता येत नाहीत. आपण कुणाला सांगितले तर लोक आपल्याला कमी लेखतील किंवा आपली खिल्ली उडवतील या भीतीने ते आपल्या समस्या मनातच लपवून ठेवतात. या सर्व समस्या कडुलिंबाच्या झाडाजवळ केलेल्या या उपायाने दूर केल्या जाऊ शकतात. कडुलिंबाचे झाड खूप शक्तिशाली असते. कडुलिंबाचे झाड हे एक देववृक्ष आहे आणि त्यामध्ये अतींद्रिय शक्ती खूप जास्त असतात. कडुलिंबाच्या झाडाला देवी लक्ष्मीचे म्हणजेच साक्षात देवीचे रूप देखील मानले जाते. तसेच सीतामाईचा देखील या झाडात वास असतो. कडुलिंबाचे झाड इतके शक्तिशाली असल्याने या झाडाजवळ हा उपाय केल्यास काही मिनिटांतच ते तुमच्यातील सर्व वाईट शक्ती ओढून घेते. तुमच्या घराजवळ असलेल्या किंवा थोड्या दूर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाजवळ जाऊन हा उपाय करा. कडुलिंबाच्या झाडाचा हिरवेपणा, ते झाड देणारे आरोग्य आणि थंड हवा आपल्याला कोणतेही पंखे, कूलर किंवा एसी देखील देऊ शकत नाहीत. कडुलिंबाचे झाड उत्तम ऑक्सिजन देते. कडुलिंबाच्या झाडाखाली थोडा वेळ बसून ती हवा श्वासावाटे आत घेतली तरी आपले 100 आजार दूर होतात. कडुलिंबाचे झाड इतकी आरोग्यदायी हवा देते. जिथे कडुलिंबाचे झाड असते तिथे एक चांगली सकारात्मक ऊर्जा असते. कडुलिंबाचे झाड असलेल्या घरात भांडणे आणि समस्या कमी असतात व आरोग्यही चांगले राहते. आयुर्वेदानुसार कडुलिंबाची पानेही आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत. या अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात मूठभर कडुलिंबाची पाने टाकून आंघोळ केल्यास तुमच्या आरोग्याच्या सर्व समस्या, पितृदोष, शाप आणि शनिदोष दूर होतील आणि तुम्ही ज्याला हात लावाल त्याचे सोने होईल. कडुलिंबाची पाने टाकल्याने ते पाणी शक्तिशाली बनते, तुमचे आरोग्य सुधारते आणि तुम्ही नव्या उत्साहाने, ऊर्जेने व नवीन आयुष्यासह तुमच्या जीवनाची नव्याने सुरुवात करू शकाल. हे झाड खरोखरच खूप शक्तिशाली आहे. हे स्नान आता कडुलिंबाच्या झाडाजवळ आपल्याला काय टाकायचे आहे त्यासाठी तुम्ही सर्वात आधी एक पांढरा कागद घ्या. त्या कागदावर लाल रंगाच्या स्केच पेनने तुमच्या मनातील सर्वात मोठी समस्या लिहा. उदाहरणार्थ, माझे कर्ज लवकर फिटावे, किंवा मला मिळायचा असलेला पैसा लवकर मिळावा, किंवा आमच्या घरातील भांडणे कमी होऊन शांतता लाभावी. तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते ते लिहा. समस्या कोणतीही असली तरी चालेल, पण फक्त एकच समस्या ठामपणे लिहा. असे लिहिल्यानंतर त्या कागदाच्या मध्यभागी 1 चमचा काळी मोहरी टाका. काळी मोहरी आपल्या सभोवतालची दृष्ट आणि वाईट शक्ती शोषून घेण्याचे खूप प्रभावीपणे काम करते. त्यानंतर 1 चमचा खडे मीठ टाका. मीठ म्हणजे साक्षात लक्ष्मी देवीचे स्वरूप होय. मिठाशिवाय कोणतेही घर नसते आणि मिठाशिवाय कोणतीही पूजा होत नाही. दृष्ट काढण्यासाठी मिठापेक्षा उत्तम दुसरी कोणतीही वस्तू नाही. त्यानंतर त्यात चिमूटभर कुंकू टाका. कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. तसेच लाल रंग हा शक्तीचे प्रतीक आहे. शेवटी त्या कागदात 4 सुक्या लाल मिरच्या ठेवा. सुक्या मिरच्यांचा तिखटपणा आपल्या समस्यांना जाळून टाकतो. जुन्या काळात आपल्या आजी याच वस्तूंनी दृष्ट काढायच्या. आता या 5 वस्तू असलेला कागद दुमडून त्याची एक पुडी बनवा. हा उपाय तुम्ही संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान करावा. त्यावेळी या शक्ती अधिक प्रभावी असतात. ही पुडी घेऊन तुमच्या घरापासून दूर असलेल्या एका कडुनिंबाच्या झाडाजवळ जा. लक्षात ठेवा, तुमच्या घराच्या आवारात असलेल्या झाडाजवळ किंवा मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाजवळ हे काम करू नये. ते झाड फक्त बाहेरच्या बाजूला असलेले असावे. झाडाजवळ गेल्यानंतर त्या मातेला मनातल्या मनात नमस्कार करा. हे माते,
तूच माझी सर्व संकटे दूर करावीस अशी प्रार्थना करा. शक्य असल्यास एका तांब्यात पाणी घेऊन जा आणि ते झाडाच्या मुळाशी ओता. त्यानंतर त्या कडुलिंबाच्या झाडाभोवती 11 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेत तुमची समस्या दूर झाली आहे अशी कल्पना करा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर ती पुडी उजव्या हातात धरा आणि तुमच्या डोक्याभोवती उजवीकडून डावीकडे 3 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळा फिरवा. असे फिरवत असताना तुमच्यातील दारिद्र्य आणि तुमच्या कुंडलीतील सर्व दोष त्या पुडीत निघून जावेत अशी तीव्र इच्छा मनात बाळगा. त्यानंतर ती पुडी त्या कडुलिंबाच्या झाडाच्या मुळाशी टाकून द्या. पुडी टाकल्यानंतर मागे वळून न पाहता थेट तुमच्या घरी या. वाटेत कोणी हाक मारली तरी प्रतिसाद देऊ नका, कोणाशीही बोलू नका. घरी आल्यानंतर हातपाय धुवून स्वच्छ व्हा. शक्य असल्यास आंघोळ करणे अधिक चांगले. हा उपाय इतका प्रभावी का आहे? कारण यात वापरल्या गेलेल्या प्रत्येक वस्तूला एक विशेष गुणधर्म आहे. मोहरी आपल्या मनातील भीती आणि बाह्य शत्रूंचा त्रास दूर करते आणि खडे मीठ आपली आर्थिक स्थिती सुधारते. कुंकू आपले रक्षण करते. सुक्या लाल मिरच्या आपल्या सर्वात कठीण समस्याही क्षणात दूर करतात. कडुलिंबाचे झाड या सर्व गोष्टी स्वीकारून आपल्या दिव्य शक्तीने त्यांना शुद्ध करते आणि आपल्याला चांगले फळ देते. हा उपाय केल्यावर लगेच तुमचे मन खूप हलके झाल्यासारखे वाटेल. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा येईल. तुम्ही कागदावर जी कोणती समस्या लिहिली आहे त्यावर तुम्हाला लवकरच उपाय मिळेल. कर्ज फेडण्याचे नवीन मार्ग दिसतील. व्यवसायात नफा होईल. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. साक्षात देवी माता तुमचा हात धरून तुम्हाला मार्ग दाखवत आहे अशी प्रचिती तुम्हाला येईल. ही अमावस्या एक उत्तम संधी आहे. असे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत. आपले पूर्वज पाळत असलेल्या अशा छोट्या छोट्या उपायांमध्ये खूप गूढ अर्थ दडलेला असतो. ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या झाडाची हवा शरीरात गेल्याने आपले आजार कमी होतात, त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील दोषही नष्ट होतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल आधी कोणालाही सांगू नका. मी असा उपाय करत आहे हे जर 10 जणांना सांगितले तर त्या उपायाची शक्ती कमी होते. हा एक गुप्त उपाय आहे. त्यामुळे उपाय केल्यानंतर आणि त्याचा परिणाम मिळाल्यावर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतरांना सांगू शकता. तसेच पुडी फेकून दिल्यानंतर मागे वळून न पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपण आपले कष्ट आणि दारिद्र्य तिथेच सोडून पुढे येत असतो. मागे वळून पाहिल्यास त्या गोष्टी पुन्हा आपला पाठलाग करतील असा एक समज आहे. त्यामुळे या नियमाचे काटेकोरपणे पालन करा. तुमच्या जीवनात कितीही भयंकर दारिद्र्य असले किंवा तुम्ही कितीही वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असलात तरी ही अमावस्या तुमच्या जीवनात एक नवा प्रकाश घेऊन येईल. लाखो नाही तर करोडो रुपये मिळण्याची शक्यता आहे, पण ते तुमच्या नशिबावर अवलंबून असेल. परंतु तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास असला तरी तो फक्त या कडुलिंबाच्या झाडाला सांगा. ती माता सर्व काही ऐकेल. ती आपल्या सर्व समस्या दूर करेल. या निसर्गाने आपल्याला अनेक वरदाने दिली आहेत. त्यापैकी कडुलिंबाचे झाड हे एक आहे. जर त्याचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केला तर आपले जीवनच बदलून जाईल. त्यामुळे ही शुक्रवारची अमावस्या अजिबात सोडू नका. कडुलिंबाच्या झाडाचा हा उपाय करून आणि शुभ फळ मिळवून आनंदाने जीवन जगा. आता या अमावस्येच्या दिवशी कोणती भाजी शिजवू नये आणि कोणती भाजी शिजवावी या विषयावर बोलायचे झाल्यास घरातील स्त्रियांना सहसा असे वाटते की अशा महत्त्वाच्या सणांच्या दिवशी फक्त मांसाहार करू नये. परंतु मांसाहारासोबतच काही विशिष्ट प्रकारच्या भाज्याही खाऊ नयेत हे बऱ्याच जणांना माहीत नसते. तुम्ही कितीही पूजा केली तरी अशा लहान सहान चुकांमुळे तुम्ही केलेल्या पूजेचे फळ तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे घरातील प्रत्येकाने, विशेषतः स्त्रियांनी हे जाणून घेणे आवश्यक आहे. या अमावस्येच्या दिवशी
विशेषतः वांगी निषिद्ध मानली जातात. कोणत्याही परिस्थितीत आजच्या दिवशी वांगी शिजवू किंवा खाऊ नयेत. तसेच मांसाहार कोणत्याही परिस्थितीत शिजवू नये, खाऊ नये आणि घरातही आणू नये. त्यानंतर फ्लॉवर, कॉलीफ्लॉवर. आपण मुलांच्या आवडीनुसार गोबी मंचुरियन किंवा फ्लॉवरची भजी बनवतो आणि ते आरोग्यासाठीही चांगले असते म्हणून वापरतो. परंतु या अमावस्येच्या दिवशी मात्र ते खाणे टाळा. त्यानंतर गाजर, जे आरोग्यासाठी आणि डोळ्यांसाठी खूप चांगले असते, परंतु अमावस्येच्या दिवशी गाजर देखील खाऊ नये. त्यानंतर कारले. कारले आपल्या आरोग्यासाठी आणि विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले असते, पण या एका दिवशी ते खाऊ नये. त्यानंतर अंडी येतात. अंड्यांमध्ये भरपूर प्रथिने असतात आणि ती आरोग्यासाठी चांगली असतात, म्हणून आजकाल प्रत्येक जण ती खातो. पण या अमावस्येच्या दिवशी मात्र अंडी खाऊ नयेत. त्याचप्रमाणे शेवग्याची शेंग. आजच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत शेवग्याची शेंग घरात आणू नये, शिजवू नये किंवा खाऊ नये. शेवग्याची शेंग आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि ती अनेक प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असते, परंतु या एका दिवशी मात्र शेवग्याची शेंग खाऊ नये. त्यानंतर कोबी. अनेक लोक म्हणतात की कोबी आरोग्यासाठी चांगला असतो आणि त्यात भरपूर पोषक तत्वे असतात, तरीही तो या दिवशी खाणे टाळावे, पण फक्त एका दिवसासाठी हे टाळा. त्यानंतर येतो पांढरा भोपळा, कोहळा. आजकाल आरोग्याच्या दृष्टीने आणि वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण पांढऱ्या भोपळ्याचा रस पितो. इतर दिवशी तुम्ही तो नक्की पिऊ शकता, पण अमावस्येच्या दिवशी मात्र पांढरा भोपळा किंवा लाल भोपळा घरी आणणे, शिजवणे किंवा खाणे टाळावे. जर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पांढरा भोपळा दृष्ट काढण्यासाठी बांधायचा असेल तर तो एक दिवस आधीच आणून ठेवा, पण अमावस्येच्या दिवशी तो घरी आणणे चांगले मानले जात नाही. त्यानंतर येतो दुधी भोपळा. या दिवशी कोणत्याही परिस्थितीत दुधी भोपळा घरी आणणे, शिजवणे किंवा खाणे करू नये. त्यानंतर पडवळ, जे सापासारखे लांब असते. आपल्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी किंवा अशा अमावस्येला कोणत्याही परिस्थितीत पडवळ घरी आणणे, शिजवणे किंवा खाणे टाळले पाहिजे. त्यानंतर गवार किंवा बिया असलेल्या शेंगा. या अमावस्येच्या दिवशी त्या घरी आणणे, शिजवणे किंवा खाणे टाळावे. पुष्कळ लोक गवार खातात कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ते आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे, पण अमावस्येच्या दिवशी मात्र कोणत्याही शेंगा खाऊ नयेत. तर या अमावस्येच्या दिवशी एवढे सगळे पदार्थ खाऊ नयेत असे तुम्हाला सांगितले आहे, बरोबर ना? मग काय खावे असा प्रश्न अनेक जण विचारतात. या गोष्टी वगळून उरलेल्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. वरण, सांबार बनवू शकता. सांबारमध्येही थोडी काकडी आणि 2 टोमॅटो चिरून डाळ घालून तुम्ही ते शिजवू शकता. अशा प्रकारे या गोष्टी वगळून एका दिवसासाठी एखादी वेगळी भाजी बनवण्याचा प्रयत्न करा. या नियमांचे पालन केल्यास देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील. या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कुठेही गाय दिसली तर लगेच त्या गोमातेजवळ जाऊन भक्तिभावाने नमस्कार करा. त्यानंतर गव्हाच्या पिठात थोडा गूळ मिसळून त्याचे गोळे बनवा आणि ते गव्हाच्या पिठाचे गोळे गायीला खाऊ घाला. गहू हे सूर्य देवाचे प्रतीक आहे. गूळ हे लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे. जर तुमच्या घरात गव्हाचे पीठ उपलब्ध नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठात गूळ मिसळूनही गायीला देऊ शकता. अशा प्रकारे या शुक्रवारी येणाऱ्या अमावस्येला गोमातेला गव्हाचे पीठ आणि गूळ एकत्र करून खाऊ घातल्याने साक्षात लक्ष्मी देवी तुमच्या घरात प्रवेश करते. अशा प्रकारे आज गायीला अन्न देऊन ओम श्री गोमात्रे नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. तुम्हाला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतील. भूतकाळात तुम्ही केलेली सर्व पापे नष्ट होतील आणि तुम्हाला पुण्याचे फळ मिळेल. केवळ धनलाभच होणार नाही तर कुटुंबातील भांडणे कमी होऊन सामंजस्य वाढेल. समाजात मान सन्मान वाढेल. तुमचे जीवन उजळून निघेल.
दारिद्र्य तुमच्या आसपासही भटकणार नाही. पिढ्यानपिढ्या पुरेल इतकी संपत्ती मिळवण्याच्या सुवर्ण संधी चालून येतील. गोमातेची कृपा असल्यास काहीही अशक्य नाही. तुम्ही केलेली ही छोटीशी सेवा तुमचे भाग्य बदलून टाकेल आणि तुम्हाला राजयोगाची प्राप्ती करून देईल. तुम्ही हात लावाल त्या प्रत्येक गोष्टीचे सोने होण्याचे दिवस आता जवळच आहेत. त्यामुळे शुक्र अमावस्येच्या दिवशी गाय दिसल्यास दुर्लक्ष न करता प्रेमाने तिला गव्हाचे पीठ खायला घाला. मंत्राचा जप करा आणि शुभ फळ प्राप्त करा. यासोबतच गायीला काही विशिष्ट पदार्थ खाऊ घातल्यास विविध प्रकारचे फायदे होतात असे शास्त्र सांगते. चिमूटभर मीठ आणि हळद मिसळलेला भात गायीला खाऊ घातल्यास आर्थिक समस्या दूर होतात, कर्ज फिटते आणि उत्पन्नात वाढ होते. भिजवलेले हरभरे गायीला खायला दिल्याने आपल्यामध्ये आध्यात्मिक विचार निर्माण होतात. उकडलेले बटाटे गायीला खाऊ घातल्याने लोकांची वाईट दृष्ट नरघोष दूर होते. तसेच गायीला गाजर खायला दिल्यास व्यवसायात प्रगती होते. बीटरूट आणि पालक एकत्र करून गायीला खायला दिल्यास ऐश्वर्य प्राप्त होते. गायीला काकडी खायला दिल्यास शत्रू मित्र बनतात. टोमॅटो खाऊ घातल्याने विवाहाचे योग जुळून येतात आणि गायीला वांगी खायला दिल्यास संतती प्राप्ती होते. गायीला केळी खायला दिल्याने उच्च पदे प्राप्त होतात. भेंडी खायला दिल्याने मनोधैर्य वाढते. गायीला तोंडली खायला दिल्याने मानसिक आजार दूर होतात. गोमातेला भिजवलेले उडीद खाऊ घातल्यास आत्मविश्वास मिळतो. गोमातेला भिजवलेली तूर खाऊ घातल्यास राग कमी होतो. माठाची भाजी, राजगिरा आणि गूळ एकत्र करून गोमातेला खाऊ घातल्यास मानसिक शांती मिळते. गोमातेला भिजवलेली चवळी खाऊ घातल्यास धनवृद्धी होते. कधीही गोमाता दिसल्यास तिला भिजवलेले कुळीत खाऊ घातल्यास नोकरी व्यवसायात स्थिरता येते. कालसर्प दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र अमावस्या ही तिथी विशेष मानली जाते. या दिवशी कालसर्प दोषातून मुक्त होण्यासाठी चांदीच्या नागांची पूजा करावी आणि त्यानंतर ते पवित्र नदीत प्रवाहित करावेत. यासोबतच गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचाही जप करावा. या दिवशी असे केल्यास कालसर्प दोषातून मुक्ती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच या चैत्र अमावस्येला गंध अमावस्या असेही म्हटले जाते, कारण याच दिवशी सिंहाचल वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिरात चंदन उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला या उत्सवाला सुरुवात होते. या दिवशी स्वामींच्या निजरूपाचे दर्शन घडते. हा उत्सव 3 दिवस चालतो. तिसऱ्या दिवशी म्हणजेच अक्षय्य तृतीयेला मूर्तीवर वर्षभर दररोज लावलेले चंदन काढले जाते. भक्त हे चंदन प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जातात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशीही स्वामींच्या निजरूपाचे दर्शन मिळते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका.